तर आपण इथे पाहणार आहोत पोलीस शिपाई अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्धी पत्रक। तर त्यामध्ये एकूण पोलीस शिपाई या पदासाठी 25 जागा आहेत। तर 25 पदे भरली जाणार आहेत। त्यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत कोणत्या प्रवर्गाला। तर इथे पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एक पण जागा नाहीये, तसेच अनुसूचित जमातीसाठी पण नाहीये, विजा अ साठी पण नाहीये, भज ब साठी एक पण जागा नाहीये। त्यानंतर भज क या प्रवर्गासाठी फक्त एक जागा आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे। भज ड साठी एक पण जागा नाहीये। तर वि मा प्र यासाठी एकूण 12 जागा आहेत। सर्वात जास्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी वि मा प्र या प्रवर्गासाठी दिलेले आहेत। त्यामध्ये 12 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 4, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्त असेल तर 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर असेल तर 1, गृहरक्षक 1, अशा एकूण 12 जागा वि मा प्र या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत। तर इ मा व साठी एक पण जागा नाहीये। या प्रवर्गाने लक्षात ठेवायचं, इथे चुकूनही फॉर्म भरायचा नाहीये। तर एससीबीसी साठी एकूण 3 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1, अशा एकूण 3 जागा एससीबीसी साठी आहेत। तर त्यानंतर आपण बघूया ईडब्ल्यूएस साठी एकूण 3 जागा आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1, अशा एकूण 3 जागा ईडब्ल्यूएस साठी आहेत। तर खुल्या प्रवर्गासाठी एकूण 6 जागा आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिक असेल तर 1, अशा एकूण 6 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत। तर तुम्ही नवीन असाल, पोलीस भरती करत असाल तर चुकूनही इथे फॉर्म भरू नका। आणि तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवा की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भज ब, भज ड आणि इ मा व या प्रवर्गासाठी इथे एक पण जागा नाहीये। तर इथे चुकूनही तुम्ही फॉर्म भरू नका। आणि त्यामध्ये पण 3 पदे जी आहेत ते बॅट्समॅन या पदासाठी आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्यातील जी 3 पदे आहेत बॅट्समॅन या पदासाठी आहेत, त्यांनी इथे सांगितले नाहीये की कोणती पदे भरली जाणार आहेत। ते 3 बॅट्समॅन या पदासाठी। तर तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून पूर्ण जाहिरात पाहूनच फॉर्म भरा। फॉर्म भरताना कोणतीही चूक करू नका। त्यानंतर तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे। शारीरिक चाचणीमध्ये 50% कंपल्सरी आहे, तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असाल। लेखी परीक्षेमध्ये 40% कंपल्सरी आहे, तरच तुम्ही पात्र म्हणून ठरवला जाल तिथे, नाहीतर तुम्ही अपात्र राहाल। तर अभ्यास करा, संधी आली आहे पुन्हा एकदा, तर सोने करा। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।